हिंगोलीतून हिंगोलीत बिबट्याच्या दहशतीमुळे गाव दहशतीखाली आलंय। पोत्रा, सिंदगी आणि तेलंगवाडी या परिसरातील गावकरी रात्रभर जागरण करतायत, तर वन विभागाचे अधिकारी देखील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी गावांमध्ये ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावून बसले। दरम्यान पोत्रा गावातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा गावचे ग्रामस्थ हे गेल्या 5 दिवसापासून दहशतीमध्ये सापडलेले आहेत आणि त्याला कारण ठरले मागच्या 5 दिवसापासून त्यांच्या शेत शिवारामध्ये आलेले बिबटे। आम्ही बरेच वर्ष झालं, मला जसं कळते तसं तर काय बिबटे दिसले नाही। हे बिबटे कुठून आले? बिबटे आता कुठून आलेत, कोण्या जंगलातून आलेत का प्रशासनाने इथं आणून सोडलेत, आणि आता जे पिंजरे जे इथं आलेत त्या पिंजऱ्याच्या जवळ चाललेत बिबटे, कारण त्या पिंजऱ्यामध्येच आणून सोडले असतील ना बिबट्याला इथं। आता रात्रीला काय कामं आमची होणार नाहीत, कारण आम्हाला पण जीवाची भीती आहे। शेतकरी शेतात गेले नाहीत, शेतकऱ्याचे कामं रखडलेले आहेत, कारण शेतकऱ्याचं महत्त्वाचं सीझन आहे, फवारण्या आहेत, गव्हाला पाणी देणं आहे, आणि शेतकरी पाणी आज शेतकऱ्याचा गहू वाळायची परिस्थिती आली आहे वास्तुस्थितीमध्ये। कारण का शेतकरी एवढा परेशान आहे, पण हे बिबटे आले कुठून हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बिबटे आजपर्यंत इकडे नव्हतेच। शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे संध्याकाळची बघा, तुम्हाला सांगतो आता आहे गव्हाचं भिजवण चालू, कुणी शेताकडे जायलाच तयार नाही। भीतीचं एवढं वातावरण झाले ना, जे काही दिवसा विशेष म्हणजे प्रशासनाला आमची एक विनंती आहे, लाईट दिवसा ठेवायला सांगा तुमच्या माध्यमातून। बिबट्यांना पकडण्यासाठी सध्या आम्ही 3 पिंजरे इन्स्टॉल केलेले आहेत आणि जागोजागी जिथे आम्हाला आवश्यक वाटेल तिथे आम्ही ट्रॅप कॅमेरेज पण इन्स्टॉल केलेले आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।